स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दरवेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येतो आणि संपूर्ण देशभरात विविध संस्था असतील आणि विविध जे पक्ष असतील ते नेहमी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयंती उत्सव साजरा करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचारांचा आदर्श ठेवूनच आम्ही सर्वजण काम करत आहोत आणि त्यांचं कार्य नेहमीच ऊर्जादायी आणि प्रेरणादायी आहे आणि तोच आदर्श पुढच्या पिढीला पण राहावा त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून विविध उपक्रम पण राबवण्यात येतात. आजच आता कोलू चालवण्याचा एक त्यांनी उपक्रम हा चालू केला आहे. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर 8-8 तास ते कोलू चालवत होते आणि मी स्वतः आता प्रयत्न केला, साधारण 2 मिनिटं तो प्रयत्न केला. त्यामुळे तो अनुभव एकदम वेगळा अनुभव की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 8 तास कोलू कसा चालवला असेल आणि किती तो वेदनादायी असेल त्यांचा. तर हा एक अनुभव स्वतः आपण अनुभव घेतल्यानंतरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या वेदना याची जाणीव आपल्या सर्वांना होते आणि हीच जाणीव, कारण त्यांनी जे हाल अपेष्टा आणि ज्या वेदना भोगलेल्या आहेत ह्याची जाणीव सर्वांना कळायला पाहिजे, पुढच्या पिढीला पण कळायला पाहिजे. कारण वारंवार काही पक्ष आणि काही ठराविक विचारांचे लोक नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याबद्दल अपमानास्पद उल्लेख करतात आणि खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी 5 मिनिट तरी कोलू चालवला तर त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची जाणीव होईल. तुम्ही आता अंदमानातल्या शिक्षेबद्दल उल्लेख केला की कोलू ओढण्याची त्यांना शिक्षा केली जात होती, पण त्याच वेळेला त्यांच्या अंदमानच्या शिक्षेवरनं त्यांना माफीवीर वगैरे अशा शिल्लक शब्दांनी त्यांना कायम त्यांची बदनामी करण्याचा, स्वातंत्र्यवीरांची बदनामी करण्याचा प्रयत्न हा सातत्याने होतो. त्यांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, त्या समाज माध्यमावर त्याच्या पोस्ट सतत करत असतात की त्यांच्याबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत आहे. ह्याच्याबद्दल आपले काय मत आहे? आपण बघाल की स्वातंत्र्यानंतर जे सरकार ह्या देशामध्ये आलं ते सरकार नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांच्या द्वेष्टा होतं आणि त्यांच्या विचारांच्या विरुद्ध सरकार होतं आणि नेहमीच त्यांनी चुकीचा इतिहास लोकांच्या समोर आणलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत पण तसंच घडलं आणि इतरही जे स्वातंत्र्य सेनानी आहेत आणि ते त्या विचारांचे नव्हते म्हणून त्या स्वातंत्र्य सेनानींचा इतिहास पुसवण्याचं पण काम त्या पक्षाने, काँग्रेस पक्षाने केलं. काँग्रेस पक्षाने काही वेळा खोटा इतिहास लोकांसमोर मांडला आणि त्यांना जो अभिप्रेत असलेला इतिहास तो पाठ्य पुस्तकाच्या माध्यमातून किंवा विविध माध्यमातून लोकांसमोर आणि पुढच्या पिढीपर्यंत आणला. त्यामुळे त्या पिढीवर पण त्याचा परिणाम झाला आणि काही त्या पिढीतले, आता राहुल गांधी हे सेकंड जनरेशन असतील, ते त्या विचाराने जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नेहमीच अपमान करतात. तो खऱ्या अर्थाने काँग्रेसने जो चुकीचा प्रचार केला, काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर जे स्वातंत्र्य सेनानी आहेत जे काँग्रेसच्या विचारांचे नव्हते त्या सर्वांचा अपमान करण्याचं काम काँग्रेसने केलेलं आणि त्याचा परिणाम ह्या जनरेशनवर पण दिसून आला. परंतु आता 2014 नंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं ज्यावेळी सरकार आलं त्यावेळी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचं सरकार आलं आणि तेव्हापासून म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना हे नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा आदर्श ठेवून काम करणारे पक्ष आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा सन्मान केला आणि आता पुढच्या पिढीला खऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो इतिहास आहे तो लोकांसमोर आणण्याचा सरकारच्या माध्यमातून पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रीय स्मारक हा उपक्रम राबवत आहेत.